दिल्ली झाली, मुंबई झाली, आता चलो सोलापूर असं सांगत बार्शी ते सोलापूर बार्शी ते सोलापूर सायकलवर आलेले एक मराठा बांधव आहेत. शांतता रॅली जे मनोज जरांगे पाटील यांची होत आहे त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बार्शीहून सायकलवर. दादा काय नाव तुमचं, कुठून आलं तुम्ही? माझं नाव रवींद्र नंदकिशोर लोकरे, राहणार बार्शी. कुठून आलं तुम्ही? बार्शीमधून. सायकलवर आलात? हो. काय मागणी आहे समाजाची? 50%च्या आतमधलं जे आरक्षण हवं आहे ओबीसी मधून त्या मागणीच्या ठाम मतावर आम्ही आहेत सर्वजण. व तरी आता जे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काय चाललेलं आहे त्याला आम्ही एक छोटासा पाठिंबा म्हणून मी माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी ते करण्याचा प्रयत्न करतो. 565 किलोमीटर सायकलवर आला तुम्ही? हो. तुमच्या इथं लिहिलेलं आहे दिल्ली झाली, मुंबई झाली, आता चलो सोलापूर. 13 डिसेंबरला गेल्या 13 डिसेंबर रोजी मी बार्शी ते दिल्ली प्रवास केलेला आहे सायकलवर. तर तब्बल 27 दिवसाचा मला कालावधी लागला व राष्ट्रपती व पंतप्रधानांपाशी मी मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी निवेदन पण देऊन आलेलो आहे. बरं, सरकार दखल घेतली काय म्हणतं शासनाने? सरकार तर दखल घेण्याच्या मनस्थितीत तर नाही तर दिसतच आहे, पण तरी पण आम्ही मराठा काय हे आम्ही दिल्लीलाही दाखवलं आहे आणि इथल्या सरकारलाही दाखवून देणार आहे आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हा लढत राहणार आहोत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फटका बसेल शासनाला? आता फटका बसायला तर एकतर सर्वात मुळात म्हणजे जरांगे पाटील साहेबांचा राजकारणाशी काही देणे घेणं नाही, पण जर मराठा समाजाची जर पिळवणूक केली जाईल तर ह्या इलत्या विधान परिषदेमध्ये मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांना नक्कीच पाडू आम्ही. हे होतं आपल्यासोबत मराठा बांधव जे बार्शी ते सोलापूर सायकलवर आलेले आहेत. त्यांनी दिल्ली देखील वारी केलेली आहे. काय भावना? मोठा बदल होणार आहे, मोठा. काय सांगा, बोला. असा विधानसभेत बदल होणार आहे की पुन्हा म्हणून ह्या पुन्हा मागची जी आहे ती सगळ्याला पाडणार जरांगे पाटील. अनेक जे मराठा बांधव आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची जी शांतता रॅली आहे त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक जे तालुक्यातून बांधव आल्याचं पाहायला मिळतं. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर.